मसूरकर साहेबांच्या संयुक्त विद्यमानाने आपण पहिले पारितोषिक असणार 3 लाख रुपये आणि त्यांचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे। पहिला चेंडू खेळपट्टीवरती जबरदस्त करून काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर चूक केली आहे। 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। डीजे धन्यवाद डीजे। पहिला चेंडू आपण बघितला मुनीर पटेल ज्याच्या बॅट मधून हा चेंडू खऱ्या अर्थाने बळीस झाला। 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, पहिल्या चेंडूवरती चौकार। दुसऱ्या चेंडूवरती तोच प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून चेंडू ड्रायव्हर केला, त्या ठिकाणी पंचांचा इशारा आहे ना, पंचांचा इशारा आलाय या चेंडूवरती मोठा बिग हिट षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धाव फलकावरती येते। ती पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना लगातार पहिल्या चेंडूवरती आला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, आतापर्यंत धावा जमवल्यात। त्या खेळपट्टीवरती पहिला षटक चालू असताना 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। पहिले षटक प्रगती पथावरती आहे, गोलंदाज विशाल आपण बघतोय, हा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय। वीरेश्वर वरची खोपोली, विपक्ष आपण बघतोय अल्ताफ पिलेबन हाल। या 2 बलाढ्य संघादरम्यान चालू असलेली लढत आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन ताकद पणाला लावावी लागणार ती दोन्ही संघांना, कारण दोन्ही संघांची ताकद मैदानावरती आपल्याला बरीचशी मोठी पाहायला मिळते। विशालचा हा फुटबॉलचा चेंडू, या चेंडूवरती प्रयत्न केला होता मुनीर पटेलनं, दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, पण या चेंडूवरती चेंडू मात्र विसावला गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची सांगता, तिसरा चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव गेला, पण पहिल्या 2 चेंडूवरती अतिशय चांगला खेळ मैदानावरती करतोय तो मुनीर पटेल आपण बघतोय ज्याची खऱ्या अर्थाने आकाश तारेकर म्हणून ज्याची ओळख आहे आणि आकाश गणपत तारेकर म्हणून ज्याची ओळख आहे, तो पारगाव संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू 19 बाईकचा मानकरी ठरला आहे। पण या चेंडूवरती मोठा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आपण बघतो फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला। या चेंडूवरती दुसरी धाव खेळपट्टीवरती सहजरित्या पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात। ते पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना बिनबाद 12 धाबा। अकीब खरबे आपण बघतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये 12 धाबा धाव फलकावरती आल्यात। पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं अतिशय चांगला कौतुकास्पद फलंदाजी मैदानावरती चालू आहे, ती अल्ताफ इलेव्हन हा संघाची। आपण बघतोय आसिफ जलगावकर साहेब थोडेसे खुश झालेत, कारण मुनीर पटेलची बॅट तलपली आहे। या चेंडूवरती बिग हिट होऊ शकतो, या चेंडूवरती पंचाचा निर्णय अपेक्षित आहे। पंचदर्शक 6 धाबा षटकार। डीजे धन्यवाद डीजे। आपण बघतोय 36 विभागातील आमचे जवळचे मित्र अभिजित पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि अल्ताफ इलेव्हन हाल विपक्ष वीरेश्वर वरची खोपोली संघ म्हणजे तुषार धुमाल आपण बघतो आमचे जवळचे मित्र आहेत। मैदानामध्ये चेंडूची पूर्तता करा आयोजकांना विनंती करतोय। नक्कीच शौकत पटेल साहेबांकडून आपण बघतोय मुनीर पटेलचे छोटे बंधू आपण बघतोय शौकत पटेल साहेबांकडून खऱ्या अर्थाने जर 50 लगावली मुनीर पटेलने या खेळपट्टीवरती या सामन्यामध्ये तर 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक असणार मुनीर पटेलसाठी आणि तसा प्रयत्न या मैदानावरती आता करावा लागणार मुनीर पटेल या फलंदाजाला। मी म्हटलं होतं की बॅट तलपली आहे ती मुनीर पटेलची आणि आसिफ जळगावकर साहेब थोडेसे खुश झालेत, कारण आपण बघतो या 6 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात। पुन्हा एकदा या चेंडूवरती विकेट होऊ शकतो, पंचाचा निर्णय न अपेक्षित हा दुसरा षटकार आणि या 6 धावेच्या मदतीने एकूण धावसंख्या धाव फलकावरती येते ती 24 धावा। डीजे
धन्यवाद डीजे सोहेब सय्यद साहेबांकडून आणि शौकत पटेल या दोन पाहुण्यांकडून आपण बघतोय मुनीर पटेलसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार। पण या सामन्यामध्ये जर 50 लगावली या फलंदाजांना तर मी तर म्हणेन तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक मिळणार ते मुनीर पटेल या फलंदाजाला। 24 धावा धाव फलकावरती 24 धावा धाव फलकावरती लागल्यात। पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपला। आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ संपला। पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला खेळ मैदानावरती तो बिल्कुल देखिए कितना प्यार बांटा जा रहा है यहाँ पर मुनीर पटेल के बतौर साद रोएकर वन मैन शो का एक अध्यक्ष। अगर मुनीर पटेल का 50 आएगा तो 2000 रुपए का इनाम, मुनाफ पटेल की ओर से 1000 का इनाम और शेख सैयद के बतौर आएगा 1000 का इनाम, यानी टोटल 4000 इनाम तो मुनीर के 50 पर। नक्कीच सोहेल शेख आमच्या समोर जोडले गेलेत। आपण बघतो मुनाफ पटेल ज्यांना खऱ्या अर्थानं टी शर्ट ऑर्गनाइज केलं या स्पर्धेमध्ये, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। धाव फलकावरती 24 धावा धाव फलकावरती लागल्या। दुसरा षटक प्रगती पथावरती तुषार धुमाळ कोपोलीचा बोलून आवाज म्हणून ज्याची ओळख आहे। पहिल्या चेंडूवरती जबरदस्त विकेट होऊ शकतो। पंचाचा निर्णय न अपेक्षित पंच दर्शवतो 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने एकूण धाव संख्या धाव फलकावरती येतात। त्या दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 30 धावा धाव फलकावरती आल्यात। आपण बघतोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। आमचे जवळचे मित्र अंकित पाटील, कृष्णा म्हात्रे आणि खऱ्या अर्थानं फॉर्च्यून इव्हेंटचे प्रोप्रायटर आहेत ते राजेंद्र म्हात्रे, बरेचसे सहकार्य आपण बघतो व्यासपीठावरती पाहायला मिळतात। त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया। अमर स्पोर्ट क्रिकेट क्लब हाल आयोजित मरम मुर्तुजा राऊत आणि मुर्तुजा खारकर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची दुसरी रात्र मैदानावरती या चेंडूवरती जबरदस्त मोठा फटका। त्या ठिकाणी आपण बघतोय या चेंडूवरती बराचसा मोठा फटका आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केला। या चेंडूवरती जर खऱ्या अर्थानं चेंडू निसटला असता मी तर म्हणेन या क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामधून तर या चेंडूवरती सुद्धा षटकार लगावला असता। या फलंदाजाच्या मनगडामध्ये ताकद आहे मुनीर पटेलच्या आणि आपण बघतोय मुफीद तडकरनं मारलेला हा फटका आपण बघतोय खऱ्या अर्थानं 6 धावा मिळाल्या असतात। एकच धाव्या चेंडूवरती मिळते। एका धाव्याच्या बरोबरीनं 31 धावा धाव फलकावरती मुनीर पटेल हा चेंडू जबरदस्त तडकला। या 6 धावेच्या मदतीनं पुन्हा धाव फलकाला थोडासा आकार मिळतात। धाव फलकावरती धावा येतात त्या बिनबाद 37 धावा डीजे। आपण बघितलं मी मागाशी मुनीर पटेलला बोललो की मुनीर पटेल तुझी पहिल्या सामन्यामध्ये मी म्हणे बॅटिंग चांगली झाली नाही, पण तो बोलला की तू समालोचनासाठी बस, मी नक्कीच बॅटिंग चांगली करेन आणि त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या शब्दाला मान ठेवला। या चेंडूवरती कालबेड पद्धतीचा फटका एकच धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धाव्याच्या मदतीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात त्या 38 धावा धाव फलकावरती आल्यात। मुफीद आणि मुनीर अशी जोर सकले मैदानावरती पाहायला मिळते। दुसरा षटक प्रगती पथावरती या 4 षटकामध्ये कमीत कमी मी तर म्हणेन 60 ते 70 धावा सहजरित्या अमर स्पोर्ट हा संघ या मैदानावरती घरच्या मैदानावरती यजमान संघ मी तर म्हणेन कुटू शकतो। पण या चेंडूवरती एकच धाव मिळते। एका धाव्याच्या बरोबरीनं एकूण धाव संख्या धाव फलकावरती येतात त्या 39 धावा धाव फलकावरती आल्यात। मुनीर पटेल आपण बघतो दिशा देण्याचा प्रयत्न चालू आहे। हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती गरज राहिला। क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळाली एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं आपण बघतोय एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात त्या बिनबाद 12 चेंडूचा खेळ संपला। षटक संपलेला निर्मला पंचांचा आला। धाव फलकावरती धावा येतात त्या 40 धावा। आता मात्र एक सुवर्ण संधी देऊया ती डीजे ऑपरेटरला।
धन्यवाद डीजे. आपण बघतोय मुनीर पटेल यांच्यासाठी हजार रुपयाचं पारितोषिक आलं. त्या मान्यवरांकडून त्यांचं आपण खऱ्या अर्थानं स्वागत केलं पाहिजे. आणि 32 धावा वैयक्तिक कुठून काढल्यात तर मुनीर पटेल या फलंदाजांना अतिशय चांगला खेळ मैदानावरती चालू आहे. मी तर म्हणे संयमी खेळ मैदानावरती चालू आहे. ती मुनीर पटेल आणि मुफीद परकार या दोन फलंदाजांची अतिशय चांगला खेळ मैदानावरती चालू आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा जमवल्या तर 40 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण बघतो 24 धावा कुठून काढल्या. म्हणजे अतिशय खराब गोलंदाजी मैदानावरती विशालने केले. त्याच्यानंतर तुषार धुमाल आमचे जवळचे मित्र त्यांना सुद्धा आपण बघतो बऱ्याचशा धावांचा मार खाल्ला आणि धाव फलकाला थोडासा आकार दिला गेला. मुनीर पटेलच्या माध्यमातून मोठ्या पटक्यांची गरज आहे ती आपण बघतोय अल्ताफ 11 हा सांगाला. आणि या पटक्यांची गरज असताना अतिशय चांगला खेळ केलाय तो मुनीर पटेल आणि मुफीद परकार या दोन फलंदाजांना. तिसरं षटक प्रगतीपथावरती या चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू विसावला 6 धावांसाठी षटकार. पंचांचा निर्णय येतो 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात. तर तिसरा षटक चालू असताना 46 धावा आपण बघतोय. 46 धावा धाव फलकावरती आल्यात. मुनीर पटेलने खऱ्या अर्थानं माझ्या शब्दाला मान ठेवलोय आपण बघतोय. कारण मुनीर पटेल म्हणलं होता की आपण बघतोय आमच्या मॅच साठी तू समजण्यासाठी बस, मी नक्कीच बॅटिंग चांगली करेन. आणि खऱ्या अर्थानं अतिशय चांगला खेळ मैदानावरती चालू. वैयक्तिक 38 धावा कुठून काढल्यात तर मुनीर पटेल या फलंदाजांना. नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो मुफीद प्रकार. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. रुपेशचा हा चेंडू जबरदस्त खेळून काढला. ऑफसाईड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत त्या ठिकाणी पंचांचा निर्णय अपेक्षित. पंच दर्शवतात 4 धावा चौकार. धन्यवाद डीजे. आपण बघतोय अल्ताफ 11 हा संघासाठी खऱ्या अर्थानं आपण बघतोय 50 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि अतिशय चांगला खेळ मैदानावरती झालाय. मुनीर पटेलसाठी खऱ्या अर्थानं मी तर म्हणे शाबासकीची थाप पाठीवरती दिली पाहिजे ती पाठराख्यांनी. कारण अतिशय चांगला खेळ मैदानावरती चालू आहे. तो मुनीर पटेल आणि मुफीद परकार आपण बघतोय सलामीची जोड सकली मैदानावरती आहे. फुलटॉस विरुद्ध चेंडू जबरदस्त करून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण बघतो चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीने तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 51 धावा धाव फलकावरती. 51 धावा धाव फलकावरती आल्यात. मुनाफ पटेल आपण बघतोय मुनीर पटेल यांचे मोठे बंधू बॉम्बे स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण बघतो थोडेसे खुश झालेत. कारण अतिशय चांगला खेळ मैदानावरती चालू आहे. तो मुनीर पटेल आणि मुफीद परकार या दोन फलंदाजांचा. मुफीदच्या बॅट मधून हा मोठा फटका आला. त्या ठिकाणी हा चेंडू मात्र घरंगत सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी कलेक्ट होतोय. पंचांचा निर्णय न अपेक्षित आहे 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात त्या 55 धावा. धन्यवाद डीजे. आपण बघतोय श्रीदत्त घोडिवली संघाने पहिल्या सामन्यामध्ये 84 धावा कुठून काढल्या आणि तसा खेळ या मैदानावरती आता मी तर म्हणेन अल्ताफ 11 हा सांगायला या मैदानावरती करावा लागणार. कारण आपण बघतोय जलगावकर साहेब थोडेसे खुश झालेत. या चेंडूवरती पुनश्च दुसरा चौकार बॅक टू बॅक. या 4 धावेच्या मदतीनं एकूण धाव संख्या धाव फलकावरती येतात त्या 59 धावा. DJ Max. धन्यवाद. मुफीद परकारचा हा तिसरा चौकार होऊ शकतो का? बॅक टू बॅक हा तिसरा चौकार आपण बघतोय आणि या चौकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात त्या 63 धावा. धन्यवाद डीजे. आपण बघतो मुजीब खरबे
ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ केला, तेवढं ताकदीची गोलंदाजी मैदानावरती केली, तशी गोलंदाजी आणि तसा खेळ या मैदानावरती करणं गरजेचं आहे. कारण घरच्या मैदानावरती आपण खेळतो, यजमान संघ जरी खेळपट्टीवरती घरच्या मैदानावरती खेळत असला तरी गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो आणि तो प्रश्न जोपासताना दिसतो. तो मुनीर पटेलचा संघ म्हणजे अल्ताफ 11 हा संघ आतापर्यंत धावपलकावरती लागल्या त्या 63 धावा वैयक्तिक 43 धावसंख्येवरती गेलतोय तो मुनीर पटेल ज्यानं खऱ्या अर्थानं अतिशय चांगला खेळ मैदानावरती चालू ठेवला. पहिल्या षटकामध्ये 24 धावा खर्च झाल्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. आपण बघतोय आमचे गुरुवर्य प्रवीण दुगाडे सर, ज्यानं कोणत्याच मैदानावरती जर असा विचार करायला गेला तर मी तर म्हणेन बऱ्याचशा मैदानावरती नाईट टुर्नामेंट असू द्या, डेची टुर्नामेंट असू द्या, त्या ठिकाणी आपण बघतोय बऱ्याचशा मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली. ते आमचे जीवलग मित्र प्रवीण दुगाडे सर आपण बघतोय व्यासपीठावरती आले. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. आणि स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघितलं मगाशीच मुनाफ खरबे ज्या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. 63 धावा धाव पलकावरती लागल्यात, वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतोय तो मुनीर पटेलचे फॅन आपण बघतोय मुस्लिम भाई बेकरीवाले आपण बघतोय व्यासपीठावरती आले, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. आपण बघतोय काल मुनीर पटेलची खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण बघतोय बाईट घेतली. त्यामध्ये मुनीर पटेल म्हटला की माझं वजन 78 किलो आहे आणि त्या 78 किलो वजनाचा केक आपण बघतोय मुस्लिम भाई बेकरीवाला आपण बघतोय ज्याला सांगितलं की अल्ताफ 11 हा संघाने जरी ट्रॉफी आपल्या नावावरती केली तर मी तर नक्कीच 78 किलोचा केक आपण बघतो मुनीर पटेलला देणार. असा मी तर म्हणेन असं प्रेम आहे आपण बघतो मुनीर पटेल वरती. आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतात. या 2 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येते. ते नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अल्ताफ 11 हा संघाचा या प्रतिस्पर्धी खोपोली संघाविरुद्ध खेळताना 65 धावा धाव फलकावरती वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतोय मुनीर, 45 धावसंख्येवरती खेळतोय. या चेंडूवरती पुनश्च मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, चेंडू थोडीशी उसली घेतली आपण बघतो. या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाच्या माध्यमातून, चेंडू मात्र थोडासा मी तर म्हणे खोलवर पद्धतीचा फेकला. गोलंदाज गौरव आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती हा चेंडू जबरदस्त खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत खेळपट्टीवरती एकच धाव मिळते. एका धाब्याच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात त्या 66 धावा. अकीब खरबे आपण बघतोय आमच्या संभवत स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. प्रवीण दुगाडे सर या सामन्याचा आनंद घेतात कारण खऱ्या अर्थानं प्रवीण दुगाडे सरांचा आपण बघतोय अल्ताफ 11 हा संघावरती बरचसा प्रेम आहे आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम खऱ्या अर्थाने या मैदानावरती बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सर्वांचा मी स्वतः हरी आपल्या शब्दसुन्नाने स्वागत करतो. लेखबाईच्या स्वरूपामध्ये एकच धाव्या चेंडूवरती मिळते. एका धाव्याच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात त्या 2 चेंडू अजून बाकी आहेत आणि धाव फलकावरती धावा लागल्या त्या 67 धावा धाव फलकावरती लागल्यात. मुनीर पटेल 46 धावांवरती खेळतो वैयक्तिक मुनीर पटेल ज्यानं अतिशय चांगला खेळ मैदानावरती केलाय आपण बघतोय आणि तसा खेळ मैदानावरती करावा लागणार. शेवटचे 2 चेंडू असणार. या 2 चेंडूवरती जर बिगिट 2 झाले तर मी तर म्हणेन या सामन्यामध्ये वर्चस्व गाजू शकतो तो आपण बघतोय अल्ताफ 11 हा संघ. कारण या सामन्यामध्ये जर विचार करायला गेला तर अतिशय चांगला खेळ मैदानावरती चालू ठेवला तो मुनीर पटेल आणि मोफित प्रकार या 2 या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती 2 धावा सहजरित्या पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या धाव फलकावरती येतात त्या 69 धावा धाव फलकावरती आल्यात. वैयक्तिक 48 धावांवरती खेळतोय तो मुनीर पटेल शेवटचा चेंडू असणार. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं प्रयत्न करावा लागणार. जर 50 मारायचे असेल 2000 रुपयाचा पारितोषिक मिळायचं असेल तर या चेंडूवरती विकेट, मोठा
फटका 54 धावांवरती वैयक्तिक नॉट आउट राहिला. तो फलंदाज मुनीर पटेल. धाव संख्या धाव फलकावरती लागल्यात. तर टोटल 75 धावा. येणार शेवटचे 24 चेंडू आणि 76 धावांची गरज आहे. मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. मैं हूँ कौन. हेलो. तो 75 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. हार के आकाश तारेकन ने अपने क्रिकेटिंग स्किल को दिखाया. वीरेश्वर ओरची खोपोली के गेंदबाजों को पूरी तरह से नेस्तनाबूद कर 75 रन पूरे टीम के आए और 54 रनों की एक शानदार पारी हमें देखने का मौका मिला. काफी खुश मुनीर पटेल के सबसे बड़े फैन मुस्लिम भाई बेकरी वाले काफी खुश हुए इस पारी की वजह से जो पारी खेले मुनीर पटेल ने. और ऐसी पारियां जब उनके द्वारा आती है तो ऐसी हार का जीत का परचम हमेशा लहराया रहता है. और जब हम खाना खा रहे थे तो मुनाफ खरबे ने मुझसे बात की थी कि मुनीर पटेल इस मैच में जरूर खेलेंगे और खास तौर से पूरा 3 ओवर कम से कम मुफीद और मुनीर खेलेंगे, लेकिन पूरा 4 ओवर वो खेले. ये अच्छी सोच है और अच्छी सोच के साथ हम आगे जा रहे हैं. लेकिन ये हमें ये भूलना नहीं चाहिए 5 ओवर में 81 रन बटोरे थे वीरेश्वर वर्ची खोपोली ने अपने पहले मुकाबले में. जो मुकाबला उन्होंने जीता था, यानी कि ईंट का जवाब पत्थर से इनके द्वारा भी दिया जा सकता है. ऐसा नहीं है कि 76 रन चाहिए 19 की औसत से. नागेश पिंगड़े यहां पर आ चुके हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे. अमन स्पोर्ट्स हाल द्वारा आयोजित मरूम मुर्तुजा राउत और मुर्तुजा खारगर स्मृति ट्रॉफी 2019 में क्या चाहिए? शायरी कौन बोल रहा है? शफीक बेड़ेगर हमारे शायर. बिल्कुल उनके द्वारा एक शायरी होगी. हमने भी सोचा कि हर मंजिल करीब हो, हर वक्त अपने साथ अपना नसीब हो. हमने भी सोचा कि हर मंजिल करीब हो, हर वक्त अपने साथ अपना नसीब हो. मगर वहां खुदा भी क्या करे जहां इंसान ही खुद बदनसीब हो. क्या शायरी कही इन्होंने. शफीक भाई ने तारीफ करना चाहूंगा, लेकिन शफीक भाई से एक बात मैं जरूर कहना चाहूंगा. नसीब इंसान खुद अपने काबिलियत के आधार पर बनाता है कि मुझे वर्तमान में अगर मैं अच्छा करूं तो मेरा भविष्य अच्छा हो सकता है. मुनीर ने वर्तमान में जो अच्छा खेला उस वजह से अल्ताफ हाल टीम का भविष्य इस मैच में अच्छा हो सकता है. काबिलियत जो कूट कूट के भरी थी. गेंदबाज मुजीब खरबे एकमात्र मैंडेटरी पावर प्ले का ओवर. और ये देखिए नूर ने स्टेप आउट करके बल्ला खोला. गेंद हवा में कैच होने की संभावना. आसान सा कैच छोड़ा. 19 की औसत है. अशरफ जलगांवकर ने इस कैच को छोड़ा. और इनका एक रिकॉर्ड है कई प्रतियोगिताओं में मैंने देखा है. मुजीब खरबे की गेंदबाजी के ओवर कई बार इनको कैच छोड़ते हुए मैंने देखा है. ना मुन्ना ना, तू कहीं भी रहे तेरे सर पर ये इल्जाम तो है
तू कहीं भी रहे तेरे सर पर ये इल्जाम तो है, तेरे हाथों के लकीरों पर मेरा नाम तो है। तू मुझे अपना बनाया ना बनाए तेरी खुशी, पर मेरे नाम से तू सारे शहर में बदनाम तो है। और ये देखिए, इनके नाम से अगर कोई इंसान बदनाम हो तो क्यों इनके साथ हम हमारा नाम जोड़े। टीम का टोटल ये देखिए, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला। मैच के ऊपर ध्यान देना जरूरी। गेंद जा रही है डीप, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर। जावेद फरीद सर का 4 रनों का इशारा, 76 रनों का पीछा करना। गेंदबाज मुजीब खरवे की गेंद पर ये 14 धागा बल्लेबाज विनय ने, नुगुर और विनय प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी 19 की औसत से 76 रनों को है बनाना। एक शानदार इनिंग हमें देखने का मौका मिला। दुबई स्टोर के मालिक शौकत पटेल यहां पर तशरीफ ला चुके हैं, उनका भी हम तहे दिल से इस्तकबाल करना चाहेंगे। मरहूम मुर्तजा राउत और मरहूम मुर्तजा खारकर स्मृति ट्रॉफी 2019 में। लेकिन अगर देखा जाए तो यह मुकाबला एक तरफा हो सकता है। एक अच्छा ओवर अगर आता है 3-4 या 10 रन वाला भी मैच, यह मैच एक तरफा बन सकता है। देखिए, एक बाउंड्री खाने के बाद मुजीब खरवे ने 2 डॉट गेंदें डाली। शाही दरबार की मंडी आज काफी अच्छी थी, मंडी काफी अच्छी थी। और डबल का मीठा भी फिर से एक बार मैंने चखा, वो भी काफी अच्छा था। समीर शेख सही मायने में इस होटल को काफी अच्छा चला रहे हैं। हैदराबादी टेस्ट खाने का हमें मौका मिला, उनकी वजह से टीम का टोटल 5 रन। देखिए, पहले ओवर में भी पहले मुकाबले में भी मुजीब खरवे ने एक बाउंड्री जरूर खाई थी, लेकिन महज 5 ही दिए थे। और इस मुकाबले के दूसरे सत्र में भी हमने देखा वहां पर रन बचाने थे 51, और यहां पर वो 5 ओवर में बचाने थे और यहां पर 4 ओवर में 76 बचाने। और ऐसे में अगर 5 रन वाला ओवर आता है तो तुषार धुमार का शरीर पसीने से तरबतर हुआ होगा, क्योंकि उनकी गेंदबाजी भी उतनी खास नहीं हुई। उनके बॉलिंग एनालिसिस को अगर हम देखें, 6 गेंदों में उन्होंने रन दिए मेरी मोहब्बत का मुझे इतना तो सिला देना, मेरी मोहब्बत का मुझे इतना तो सिला देना, मुझ जैसा कोई मिला तो मुझसे मिला देना। बिल्कुल, मोहब्बत देखिए, मोहब्बत प्यार बांटने वाले ये शख्स शफीक बेड़ेगर। लेकिन कहीं इनके ऊपर ऐसा ना हो कि लैला की शादी में दीवाना। टीम का टोटल 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से चूके, डॉट गेंद आई और उस डॉट गेंद की वजह से लिपाई के तौर पर 1 रन आया। 6 पर आता हुआ टोटल। मंसूर भाई बेकरी वाले देखिए, उनका ध्यान है पूरा मुकाबले के ऊपर, वो फोकस कर चुके हैं। आज काफी खुश है क्योंकि उनके चहीते स्टार खेले हैं 54 रनों की एक शानदार पारी। ये देखिए, ऑन साइड के ऊपर खेला, एक तो जरूर मिलेगा, दूसरा चुराने की कोशिश और 1 ही रन मिलेगा। गेंदबाज मुफीद परगार इस ओवर की शुरुआत करेंगे। ताबिश आश्वस्त होंगे क्योंकि उनके लिए काफी ढेर सारे रन बचेंगे, ऐसा लग रहा है मुझे, जिस अंदाज से खेल रही है वीरेश्वर वर्चीखोपोली और उनके बल्लेबाज। नूर और विनय प्रारंभिक बल्लेबाज हैं, लेकिन खुलकर खेलने का मौका नहीं मिल रहा है। रिवर्स स्वीप दागने की कोशिश, ताबिश ने उस गेंद को कैच करना चाहा लेकिन महज मिला सिंगल, और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 8 रन। 76 का पीछा करते हुए हाल टीम, जो पिछले साल की इस प्रतियोगिता की विजेता हाल टीम, जिस टीम के खिलाड़ी मुनीर पटेल जो मैन ऑफ द सीरीज बने थे इस प्रतियोगिता के। और ये देखिए, ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, बैट बॉल का इशारा, और इस बैट बॉल के जरिए टीम का टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। 76 का पीछा करना है, ईट का जवाब पत्थर से देना होगा, नहले पे दहला करना होगा, वार पे पलटवार करना होगा, तब जाके ये रन बनेंगे, वरना कुछ नहीं रहेगा वीरेश्वर खोपोली के लिए। और ये विकेट मिलता हुआ मुफीद परकार को, और इस विकेट के साथ टोटल बढ़ता हुआ 9।
9 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस विकेट के कारण वहीं पर रुकावट टोटल। डीजे मास्टर बजाइए। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एमके स्टुडिओमध्ये। और ये देखिए टीम का टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये देखिए ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की, एक और सफलता मिली मुफीद प्रकार को। ओवर नंबर चल रहा है ये दूसरे ओवर के खेल की लगभग समाप्ति हो चुकी है। 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 76 का पीछा करते हुए टीम का टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। और इन 9 रनों के साथ अगर देखा जाए तो बहुत सारा ऊंचा पहाड़ चढ़ना आने वाली 12 गेंदें और जो 76 रन बनाने थे उसमें से 9 रन माइनस हो चुके। 67 रनों की जरूरत। मुश्किल हालात हैं वीरेश्वर वर्ची खोपोली के लिए और उन मुश्किल हालातों को अगर सुधारना होगा तो लंबे हिट्स आने चाहिए। लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही है अल्ताफ हाल की, उस गेंदबाजी को मद्देनजर रखते हुए यह रन काफी मुश्किल है। देखिए हमारे शेर नहीं कहा लेकिन इस ओवर के नासिर जायका वाला यहां पर आ चुके हैं। तो अशरफ जलगांवकर, ये देखिए नूर के बल्ले से रिवर्स स्वीप के जरिए बेहतरीन छक्का आया। 12 गेंदे 67 रनों की जरूरत थी, अब 11 गेंदे 61 रनों की जरूरत। आज जन्मदिन है उनका, जन्मदिन की ढेर सारी मैं शुभकामनाएं देना चाहूंगा हमारी कमेंट्री बॉक्स की तरफ से। सोहेल शेख, तुषार धुमाल, हैरी पिंगले, मयूर कांबड़े, मैं खुद प्रवीण दुगाड़े और मेरे साथी स्कोरर मुनाफ खरबे, इनकी तरफ से नूर को ढेर सारी जन्मदिन की शुभकामनाएं। और अमन स्पोर्ट्स हॉल के सभी आयोजनकर्ताओं द्वारा इस खिलाड़ी को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं मैं देना चाहूंगा। 61 रनों की दूरी है और गेंदें बची हैं 11। तर मी खालापूर पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न होऊन या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे। सद्रक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद वाक्य खरं तर पोलिसांबद्दल बोललं जातं आणि खऱ्या अर्थानं सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा संहार। आणि आपण बघतोय अहोरात्र 24 तास ही माणसं काम करत असतात। मला एक व्हॉट्सअपला एक चांगला मेसेज मला आठवतोय की गणपती बाप्पा आले गेले त्यावेळी गणपती बाप्पांना विचारलं देवांना की बाप्पा तुझा सण कसा गेला, तुला सगळे कसे वाटले। त्यावेळी बाप्पांनी सांगितलं मला सर्व सुखी वाटले पण एकच माणूस दुःखी वाटला, तो म्हणजे पोलीस। सर्व आनंदाने माझा सण साजरा करत होते पण माझा सण इतरांनी आनंदात साजरा करावा म्हणून हे लोक संपूर्ण बंदोबस्त करत होते। म्हणजे हे बघा की सण असो, दिवाळी असो, ईद असो, बंदोबस्तामध्ये असणारे पोलीस म्हणजे स्वतःचं दुःख स्वतःचा आनंद लपवून लोकांचं दुःख कसं सावरेल, लोकांना कसा आनंद मिळेल यासाठी अहोरात्र झटणारे या पोलीस कर्मचाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतोय। तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये अमन स्पोर्ट्स क्लब हाळ यांच्या वतीने मी तुमचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। असंच काम करत रहा महाराष्ट्र पोलीस, हॅट्स ऑफ यू, सॅल्यूट तुम्हाला। धावफलकावर धावा लागल्यात त्या
18। तो देखिए टोटल गिनने में भी मुझे इतना ज्यादा मजा नहीं आ रहा है। 19 रन 76 का पीछा करना है। पहली गेंद के ऊपर जो छक्का दागा था नूर ने, उस वजह से ऐसा लगा मुझे कि सनसनी 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 फैलेगी, लेकिन ऐसा होता हुआ कुछ नजर नहीं आ रहा है। इस मुकाबले में सिर्फ एक ही बात हुई, मुनीर 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 पटेल पटेल पटेल। 54 रनों की एक शानदार पारी, जिस पारी को देखते हुए मुस्लिम भाई बेकरी वाले काफी खुश हुए। क्लीन बोल्ड ताबीज के लिए देखिए टेंशन ही नहीं है, इतने ज्यादा रन बचे हुए हैं कि हर गेंद के ऊपर भी छक्का खाए तो भी रन बन नहीं सकते, लेकिन ताबीज एक अच्छे स्पिरिट के साथ अशराफ दुदुगे, फैयाज दुदुगे, रिहान परकार, फिरोज पटेल, इम्तियाज खरवे, रफीक जयगावकर, सईद मांडलेकर, बिल्कुल इन्होंने इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए काफी ये इंसान मददगार साबित हुए हैं। दूसरा साल इस क्रिकेट रजनी का लगातार और सीजन तीसरा। टीम का टोटल 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ताबीश का एंड शायद बदला है, बहुत एंड से किस तरह से गेंदबाजी होती है ये देखना चाहते हैं अल्ताफ। पिछले मुकाबले में हमने देखा था सामने वाले छोर से गेंदबाजी हुई थी, और इस वक्त रिलायंस पेट्रोल पंप एंड की तरफ से गेंदबाजी हो रही है। 20 रन 56 की दूरी, 5 गेंदे। ताबीश कितने रन देते हैं लेकिन वो देखने में मजा आएगा। दो रन अब तक ताबीज द्वारा दिए जा चुके हैं। 4 गेंदों का खेल है, रन तो ये बनते हुए नजर नहीं आएंगे वीरेश्वर वर्ची खोपोली के लिए, लेकिन मैं तांबाडी के कप्तान को मैं बुलाना चाहूंगा, मारिया इंटरप्राइजेस। तांबाडी टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। 4 गेंदें इस ओवर की शेष हैं। ये देखिए पूरी मेहनत कर रहे ताबीश ताकि बॉलिंग एनालिसिस, ये देखिए यहां पर मत बोलिए क्योंकि माइक्रोफोन से आवाज सीधा यूट्यूब लाइव चली जाती है। हाँ, इस मैच का मैन ऑफ द मैच कोई भी हो, लेकिन उस मैन ऑफ द मैच का किताब देंगे हमारे मुस्लिम भाई बेकरी वाला। और ये क्लीन बोल्ड, एक और विकेट का पतन। तुषार धुमार सोच रहे हैं कि आखिरकार ये कैसे हुआ, लेकिन मुनीर पटेल की एक स्प्लेंडेड इनिंग जो हमने देखा, एक टिपिकल मुनीर पटेल हमें देखने का मौका मिला। और उस टिपिकल मुनीर पटेल के बल्ले से देखिए पहली गेंद के ऊपर जो बाउंड्री आई मिसफील्ड के कारण, वहीं से कॉन्फिडेंस बढ़ा। उसके बाद 6 दागा मुनीर पटेल ने। शुरुआती ओवर में जो 2 स्कोरिंग शॉट आए, उसी से उन दोनों स्कोरिंग शॉट की वजह से बैकफुट पर गई वीरेश्वर वर्ची खोपोली, और वहीं से इस रन मशीन के रन शुरू हुए। देखिए डैनी बहुत ही बढ़िया फील्डिंग, शॉट फाइनल क्षेत्र पर डैनी ने इस टीम को जिंदा रखा, एक नींव रखी जीत की, और उस नींव के ऊपर इमारत रखी मुनीर पटेल ने। लेकिन नींव का मजबूत होना जरूरी है, अगर नींव मजबूत ना हो तो इमारत ढहने में कोई देरी नहीं लगती, और उसी तरह इमारत ढलने में देरी नहीं लगती अगर नींव अच्छी ना हो। लेकिन डैनी ने जो नींव रखी वहां पर एक अच्छी इमारत खड़ी की मुनीर पटेल ने, और इस मैच के बने वो मैन ऑफ द मैच। और मुनीर पटेल के सबसे तेज फैन मुस्लिम भाई बेकरी वाला से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप ही के शुभातों मुनीर पटेल को मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजा जाए। तो टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा अल्ताफ सर और मारिया इंटरप्राइजेस तांबाडी के कप्तान को, और वो टॉस करेंगे।